घरपट्ट्यात आलं ना. त्याच्यानंतर काय घ्यायचं सांगा, फास्ट फॉरवर्ड शॉपिंग मॉल सांगा सगळे. एवढंच आहे, एकच आहे का डेक्कन? तुळशीबागला जात नाही. ठीक आहे, सिलेक्ट कॉपी, याला पेस्ट. ठीक आहे. हा बस झालं, तुळशीबागने एंड केलं. कंट्रोल मायनस आणि काल. ठीक आहे, हे एक ऑब्झर्वेशन आलं होतं त्यामध्ये, ते आपण कम्प्लीट केलं. हे कुठं पुणेमध्ये केला फक्त. मग असा खूप डेट आहे आपल्याकडे. हे फक्त एकासाठी चेंज झालं, पुण्यासाठी. समजा आता काय केलं आपण, मुंबई. इथं पूर्ण मुंबईत आली परत. ठीक आहे. मग यालाही असं चेंज करावं लागतं. मग आपण याला आता नाव तर माहित नाही, याला काय करू आपण असं, वन. ठीक आहे, वन. महाराष्ट्र. कंट्रोल झेड. ठीक आहे, इथं असं. आणि याला असं पेस्ट करा. ठीक आहे, इथं काय करायचं, कंट्रोल डी F2 आणि 2 करायचं. ठीक आहे, याला सिलेक्ट कॉपी करा, इथं घ्या. याला पण सिलेक्ट. हा, एका लाईनने. हा ते तर आता आपला ओरिजिनल डेटा क्रिएट करायला वेळ लागणार आहे ना. ऍक्च्युअल मध्ये तेच होऊन गेलं. हा असंच येतं आपल्याला, त्याला मॉडिफाय. हा, नाही इतकं मॉडिफाय करायची गरज नाही, हे जर आतीच होते. त्यांचा असतो आपल्या स्टाईलसाठी चालू. आपण एडिट करतो आपल्या पद्धतीने, आता त्यांच्या पद्धतीने तो डेटा बरोबर आहे सॉफ्टवेअर, पण त्यांची प्रॉपर काय वर्किंग आहे ते आपल्याला नाही ना माहिती. त्याची ट्रेनिंग आपण नाही घेतली. ते थर्ड पार्टी कंपनी असतात जे प्रत्येक सगळ्या फायनान्स वाल्याचा डेटा कव्हर करतात. कोण म्हणलं असं? काय एक्सेल मध्ये आलेला डेटा तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात आहे, तुम्हाला क्लीन डेटा कोण म्हणलं देणार आहे? डेटा क्लीन कधीच नाही भेटणार, अशी कामं तुम्हालाच करायला लागतात. हे जे चाललंय ना आपलं, हे सगळं तुम्हाला करावं लागतं. मग क्लीन डेटा भेटल्यावर मग गरज काय आपली? ते तर मॅनेजरही 2 मिनिटात रिपोर्ट बनवतो. क्लीन डेटा भेटला, त्याला वेळ, त्याला पण येते ना, पण त्याला वेळ नाही. मग हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्यात ना. समजलं का? खूप काम असतं, असं समजू नका की काही नाही. हा, मग ते तुम्हाला कुठे कुठे शॉर्ट फॉर्म दिलंय, त्याला फुल फॉर्म लिहायचंय. MF दिसतंय काही ठिकाणी असं. ठीक आहे, तर हे डेटा तुम्हाला चेक करायचं, मी नाही आता बनवत बसणार. समजलं इथं काय करत होतं मी? ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय चेक करायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण याला पिव्होट टेबल लावला. ठीक आहे, इन्सर्ट मध्ये गेलो, पिव्होट टेबल लावला, न्यू शीट वरती आलो. ठीक. एकाच शीट वरती डेटा बनवायचा आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल छोटाच डेटा, महाराष्ट्राचा डेटा आहे, मेन काय आपला महाराष्ट्र, त्याला घ्यायची काही गरजच नाही, तो तर महाराष्ट्रात. आता तिथं काय घेऊ शकतो आपण, सिटी वाईज. फिल्टर लावलं तर काय करू शकतो, सिटी वाईज. आता समजा आपण काय केलं, सिटी केलं. सिटी किती आहेत आपल्याकडं, कमी झाला, किती कमी झाला डेटा, बरोबर. म्हणजे खूप सारा डेटा होता, तो आता प्रॉपर झालेला आहे थोडक्यात. सॉर्ट त्याला हे केलेलं आहे मी, पण नाही. हे काढले ना आपण, फिल्टर फिल्टर काढले, त्याला अनहाईड करा. इथं जायचं, परत एकदा चेक करू, डिलीट करू, त्याला डिलीट करा. आता जायचं इन्सर्ट,
पिव्होट टेबल आणि न्यू वर्कशीट. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय घेतलं आपण इथं सिटी. ठीक आहे. हो, सिटी सिलेक्ट करा. ठीक आहे, सिटी सिलेक्ट केलं. सिटी कमी झाल्या आता मग, बरोबर. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या सिटी यायला पाहिजे ऍक्च्युली. पण काही कंपनीचा डोमेन आहे की प्रत्येक सिटीमध्ये कंपन्या नसतात. मोजक्या मेट्रो सिटीमध्ये जास्त करून कंपन्या असतात. ते झालं. मग आपल्याला काय काउंट करायचंय आता याच्यामध्ये, सिटीज काउंट करायचं. फॉर एक्झाम्पल किती वेळा रिपीट झाली. तर बघू शकतो आपण औरंगाबाद महाराष्ट्र म्हणजे औरंगाबाद मध्ये किती ब्रँचेस आहेत, 13 फॉर एक्झाम्पल असं पकडू शकतो आपण. म्हणजे रिपीट झाले ना ते कस्टमर औरंगाबाद मधलं. फक्त एरिया नाही वाटला आपण काहींचा. पुणे आणि मुंबई सोडलं तर बाकीच्यांना मी काही नाही केलं, ते तुम्हाला करायचं. फर्स्ट काय, औरंगाबाद मध्ये 13 ब्रँच आहे, बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी 13 ब्रँच किंवा 13 कस्टमर पकडू शकतात तुम्ही. मग त्यातले समजा 2-3 ब्रँच मध्ये वेगवेगळे कस्टमर तुम्ही तिथं केले, ब्रँच 1, ब्रँच 2, ब्रँच 3. धुळेमध्ये एकच कस्टमर आहे धुळेच्या ब्रँचला. मुंबईचे हे आपण डिस्ट्रीब्यूट केलं म्हणून कमी झाले. पुण्याचे 2च आहेत आणि पुण्याचे 156 खूप होते आधी. ठीक आहे. इथं डिस्ट्रीब्यूट नाही होणार, इथं जेवढे होते तेच येणार, बरोबर. त्याच्यानंतर काय, तर हा जो पार्ट कंप्लीट झाला. आता हा याच्यामध्ये परत दुसरा जो पार्ट आहे काय आहे, तर सिटी ब्रँच बघूया. कारण आता हे ब्रँच ओपन करून बघूया. आता बघा, औरंगाबाद मध्ये एकच ब्रँच आहे, बरोबर. धुळेमध्ये एक आहे. मुंबईमध्ये हे बघा, हे बनवलेलं आहे 1 2 3 5 4, बरोबर. या पण मग आपल्याला काय करायचं, सिटी कधी फिल्टर करून इथं घ्यायची. फिल्टर मध्ये इथून काढून टाकायचं सिटी. सिटी कुठे आला पाहिजे, फक्त जे कमी आहे ते फिल्टर मध्ये गेलं पाहिजे. मग तुमचं काय झालं, आता इथं क्लीन झालं. आता इथं जर तुम्ही काय केलं, सिलेक्ट केलं फक्त एकच, कुठलंही, धुळे, असं एकच. मग यालाच काय करायचंय, तो सिलेक्ट करूया थोडस. फर्स्ट या ब्रँचला काय करायचं, परत या व्हॅल्यू मध्ये पण घेऊन जायचं. समजलं. आता औरंगाबाद 13, ठीक आहे. डेक्कन मध्ये 16, धुळेमध्ये 1, FC रोडला 12 ओपन केलेत अकाउंट किंवा कस्टमर्स आहेत. हडपसर, खराडी बायपास, मगरपट्टा. समजलं. आता हे किती डिवाइड झालं प्रॉपर समजतं डेटा. ही पुण्यामध्ये हडपसर मध्ये कोण काम चांगलं करते थोडक्यात, बरोबर. हे आपल्याला अनालिसिस करता येतं. किंवा याच्यामधून आपण टॉप 5 शोधू शकतो. तर मी हा डेटा सिलेक्ट केला. ठीक आहे. या डेटामध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंगला गेलो, हायलाइट मध्ये गेलो आणि या टॉप 5 10 मध्ये गेलो. टॉप 10 मध्ये काय केलं मी, 10च्या जागी फक्त मला 5 रेंज काढायचंय आणि ते सिलेक्ट. हे बघ. हा, मग आता याच्यामध्ये आणखीन एक काय काढू शकतो आपण, सेल्स ऑफिसर. ठीक आहे. सेल्स ऑफिसरचा कॉलम नाहीये, तर ते एक बनवावं लागतं तुम्हाला. म्हणजे कोण कोण अकाउंट करतंय, त्या एरियामध्ये कोण आहे, त्या एरियामध्ये कोण आहे, त्याची नावं द्यायला लागेल. समजा आता आपण त्याला देण्यासाठी काय करू शकतो मी, इथं सिटीच्या जे कॉलम आहे, ठीक आहे, सिटी कुठे त्या ठिकाणी जायचंय. कंट्रोल F, त्याच्यावरती क्लिक करा या सिटीवर. ठीक आहे. सिटीवरती आलो. याच्यावरती इथं नाही ना, ब्रँच पाशी आहे. ठीक आहे. ब्रँचच्या पुढं किंवा एक कॉलम इन्सर्ट करून घ्या आणि इथं काय करायचं, फिल्टर यूज करायचं. ठीक आहे. फिल्टर यूज केलं. आता इथं काय करायचं, ऍड करायचं सेल्स मॅन, बरोबर. आणि इथं काय करायचं, फर्स्ट चेक करा औरंगाबाद. एवढं वेळेस कसं काय आलं, तिथं तर एकच दाखवत होतं ना, 13 दाखवत. तेच म्हणलं कुठं धुळीला एक दाखवत. आता इथं चेंज केलं नाही आपण, बरोबर. याच्यामध्ये पण तुम्हाला नावं द्यायला लागतील, 1 2 काय काय, 1 ब्रँच 1. म्हणजे खूप असं काम करायचं, मला स्वतः अनालिसिस करायचा, वेळ लागू द्या.
असं नाही की सगळं रेडीमेडच भेटणार आहे तुम्हाला कंपनी. ठीक आहे, याला कॉपी करा. ठीक आहे, इथं दोनच करूया, जास्त नाही. म्हणजे दोन सेल्समॅन आहेत इथं. ठीक आहे. हम्म. आता हाच येणार ना इथं, या वन साठी, बरोबर. समजते ना काय चाललंय? डोक्याच्या आतमधून चालले का वरून चालले? ठीक आहे. हे झालं. आता दुसरी सिटी, बरोबर, इथं नाही. कुठं गेलं? ब्रँचच होतं ना आपलं. हा, औरंगाबाद. ते आत्ता बोलवलं म्हणून वाढलं, बरोबर. आता कुठं लावलं होतं आपण फिल्टर? ब्रँच वाईज लावलं होतं का? सिटी वाईज लावावं लागलं. ब्रँच वाईज नाही. ब्रँच वाईज माणसं डिवाइड करायला लागतील आपल्याला, बरोबर. आता सिटी वाईज झालं, औरंगाबाद झालं. चेक करा एकदा परत, काय राहिलं तर नाही. ओके. त्याच्यानंतर काय करायचंय? धुळे. धुळेला एकच आहे, साईनाथ. तो काही कामाचा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय? सिटी मध्ये गेलं, मुंबई. ठीक आहे, मुंबईला सिलेक्ट केलं. हे बघ, आता इथं एक एक सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला, असं म्हणजे फक्त मुंबई केलं. ठीक आहे, सिलेक्ट. आणि हे टोटल सिलेक्ट. हो. आलं. आता इथं परत जायचं. खूप वेळ लागतात. डेटा अनालिसिस करावं लागेल. ती फाईल मी तुम्हाला पाठवतो. तुम्ही तर नाही करणार एवढी मेहनत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं घ्यायचंय. त्याला कंट्रोल डी करतो. बहुतेक तुम्ही तिकडं होईल वाटतं मग. प्रॉब्लेम इकडे एकदा चेक करू द्या. नाही होत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक प्रॉब्लेम, याला मी हाईडच करून टाकतो. प्रत्येक वेळेस चाललंय. नंतर घेऊया ना. एवढंच बरं झालं. परत काय इथं मुंबई वन झाली. असं काढलं होतं का पूर्ण? राहिलं होतं ना अजून काही मुंबईमध्ये? अजून काही नाव असतात? कॉपी. मुंबई टू जिथपर्यंत आहे तिथपर्यंत घ्यायचे. टेस्ट. मुंबई तेवढं करणार आहे, जास्त नाही करणार. बाकी तुम्ही करा. केलं पाहिजे. नाव. आयडी वेगळा असतो. त्याचा आयडी, एम्प्लॉय आयडी वेगळा असतो. आपण सध्या प्रॉब्लेम होऊ शकतो आपला, मेजरमेंट एक दोन कमी होते.
हम्म, सोपं वाटते ना. तर ते आहे ना नुसतं काम. ठीक आहे, हे संपलं. आता याला चेक कर, असं खूप तुम्हाला त्यामध्ये एडिट करावं लागेल. ठीक आहे, आता इथे एक परत प्रॉब्लेम, आता इथं अपडेट झाले का ते नाही झालं. ठीक आहे, मग इथं काय करायचं, आता आपण जे वाढवलेलं आहे ना ते याच्यात ऍड नाही झालं. ठीक आहे, आता ह्याला अनहाईड करूया. राईट क्लिक, अनहाईड. इथे यायचंय, याला क्लिक करायचं आणि इथं अनालाइज वरती यायचं. ठीक आहे, अनालाइज वरती आल्यानंतर चेंज डेटा सोर्सला क्लिक करायचं. ठीक आहे, सिलेक्ट केलं की हा जो रेंज आहे ते काढून टाकायचं आणि इथं जायचं सिरियल नंबरच्या टॉपला जायचं. ठीक आहे, आता हे डिलीट केल्यामुळे आपण चेंज नाही केलं. एक मिनिट, मला थोडं ते चेंज करावं लागेल. काय, हे सिरियल नंबर 1 2 आणि या दोघांना शिपने सिलेक्ट आणि इथं सिक्वेन्स. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर सॉरी, हा नाही पाहिजे, इथं पाहिजे. याला सिलेक्ट केलं. ठीक आहे, सिलेक्ट करून अनालाइज चेंज डेटा सोर्स, म्हणजे आता जे कॉलम ऍड केलं ना ते त्यात सिलेक्ट नसते. कसं नसते दाखवतो इथं बघा, एक कॉलम सुटला असेल माझ्या. ठीक आहे, घेतलं यांनी, मध्ये घेतलं म्हणून ठीक आहे. पण जर तुम्ही बाहेर घेतलात रेंजच्या तर ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे परत पिव्होट टेबल बनवायची गरज नाही, तर त्याची रेंज आहे ना वाढवून घ्यायची. समजलं. सिलेक्ट करून घ्यायचं मॅन्युअली, हे पहिलेच काढून टाकायचं आणि मॅन्युअली सिलेक्ट करायचं. समजा 4 5 कॉलम एक्स्ट्रा बनवले तुम्ही किंवा 1 2 खाली रो वाढवली, तर त्यावेळेस तो डेटा सिलेक्ट नाही होत. मग त्याला वाढवून घ्यायचं. म्हणजे रिपोर्ट तुम्ही कितीही प्रयत्न केला तर त्या रिपोर्ट मध्ये नाही दाखवत. तुम्हाला वाटतं की आपण याच्यात वाढवलंय, मग याच्यात का नाही दाखवत आहे, तर तो रेंजचा प्रॉब्लेम असतो. आता इथं ऑलरेडी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, कारण डेटा आपण कमी केला, वाढवला नाही. फक्त एक वाढवलं ते मध्ये वाढवलं, त्याच्यामुळे तो कॅच करतो. शक्यतो नाही करत, कारण वाढवल्यानंतर पण काय होतं, एक स्टेप न वाढतो ना, तो मूव्ह होतो. समजा आपला 1 पर्यंत डेटा असेल तर तो पुढं 1 पर्यंत जातो थोडक्यात असं. मग ते चेक करायचं प्रॉपर. ठीक आहे, आता काय आपण काय एडिट केलं आता, सेल्समॅन बरोबर. तो आलाय का नाही चेक करा. नसेल त्याला राईट क्लिक करून एकदा रिफ्रेश मारायचं, तरच इथं दाखवत होतं. ठीक आहे, इथं बघू. याला ओपन करायचं. ठीक आहे, ब्लँक येतं आता काही ठिकाणी, तिथं आपण भरलं नाही. मग हा काय, आता हा जो फॉर्मॅट आहे, काल सांगितलं होतं की डिझाईन मध्ये जायचंय आणि इथं टॅब्युलर फॉर्म मध्ये घ्यायचं डेटा, बरोबर. तो त्याच्या पुढे येतो आणि हे टोटल मध्ये जाऊन नो टोटल करायचं. हे टोटल दाखवत होतं का. आता इथं तुम्हाला हे एम्प्लॉई टाकायचे आहेत. आता इथं जे आहे, समजा आपण काय सिटी सिटी इथं आहे वर, समजा आता फक्त पुणे सिटी मी फिल्टर केलं. जिथं आपण मुंबईमध्ये पुण्यामध्ये घेतले ना सगळं, तर पुण्यात गेलो. कसं काय edit आहे? मुंबईला घेतलं ना. ठीक आहे, फक्त मुंबईला सिलेक्ट करू. त्याला अनसिलेक्ट आणि मुंबई सिलेक्ट. ठीक आहे, ओके, इथं आलं. तर हे एम्प्लॉई, तर कोण मुंबईमध्ये ब्रँच, मुंबईची मेन ब्रँच फॉर एक्झाम्पल, तर एक ब्रँच हे असं वन. आता समजा हे सोडून द्या, या वन ब्रँच मध्ये हा आहे. इथे खूप पार्टेशन होतात. वन ब्रँच मध्ये पण 2 3 सेल्समॅन असतात, पण आपण एकच केलं. समजा आपण टोटल एकच समजूया, एकाच ब्रँच आहे मुंबई. या मुंबईच्या मेन ब्रँचचे ज्या कोणाचे वर्किंग आहे त्या मंथ मध्ये, तर इथं आपल्याला सर्च करता येते की कोण व्यवस्थित अकाउंट ओपन करतंय. ठीक आहे, कोण कमी करतंय नाही का. तर हे आपल्या हे याच्यात 2 झाले बघा, 4 मध्ये 2 नावं झाली, म्हणून ते त्याच्या अंडर मध्ये आले. ठीक आहे, इथं रिपीट करू शकता तुम्ही. रिपीट आयटम लेबल बघा, हे 4 मध्ये हे दोघं काय, 2 जण आहेत त्या मुंबईच्या ब्रँड थोडक्यात. हे असं, तर असं अनालिसिस करता येतं.
मग या डेटावरती बघा अजून तुमचं काय लॉजिक लागतंय का? मी तुम्हाला हा डेटा शेअर करतो ऍज इट इज. चेंज करा, व्यवस्थित करा त्याला. ठीक आहे.